हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला पुंडलिक वरद्याहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। नरदेही साधन भक्तिविन नाही, भक्त गेले पाही येणे पंथे। भक्तिविन सर्व साधन वाया, न पावे चिठाया कोणी काळी। उदका विनतरू नव्हेची विस्तार, भक्तिविन ओंकार फळे कैसा। भक्तिविन सर्व साधन वाया, न पावे चिठाया कोणी काळी। गणेशनाथ मने करिता भाव भक्ती, तरीच होय प्राप्ती निज सुख। भक्तिविन सर्व साधन वाया, न पावे चिठाया कोणी काळी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त आयोजित प्रवचन मालिकेतील आजचे हे 275वे प्रवचनरूपी पुष्प मज पामराकडे प्राप्त झाले आहे। तसे ही सेवा आदरणीय हरिभक्तपरायण विलास महाराज मुळे जुनोनी यांच्याकडे होती, परंतु काही कारणास्तव ही सेवा मज पामराकडे आली आहे। सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील 275वा क्रमांकाचा आहे। प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज भक्ती या साधनाचे स्वरूप तसेच महत्त्व प्रतिपादित करतात। नरदेही साधन भक्तिविन नाही। प्रथम चरणातच मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर जर काय करायचं असेल तर त्याचं स्वरूप येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की नरदेही साधन। तर नरदेहाला आल्यानंतर आपण काय केली पाहिजे? भक्ती केली पाहिजे। आपण परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे। परमेश्वर कसा आहे हे समजून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे। आत्मउन्नती साधण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे। म्हणून नरदेही साधन भक्तिविन नाही। जर नरदेहाला आपण प्राप्त झालो आहोत तर आपणास या भक्ती साधनाचा स्वीकार केला पाहिजे। भक्त गेले पाही येणे पंथे, आणि यासाठी येथे दाखला देते आहेत की जे यापूर्वी जे कोणी भक्त होऊन गेले आहेत त्यांनीही हाच मार्ग निवडला आहे। माझी माऊलीही हरिपाठाच्या अभंगात म्हणते की संत संगतीच्या याच्यामुळे जो हा पंथ आहे त्या पंथावर हे सर्व भक्तजन गेले आहेत याच मार्गाने। म्हणून भक्त गेले पाहे येणे पंथे। मग कोण कोण? ते थोर थोर भक्त, मग ते संत साधू मुनी ऋषी सर्वांनी हाच मार्ग निवडला आहे, हाच पंथ निवडला आहे। पुढे म्हणतात की भक्तिविन सर्व साधन वाया। जर आपण परमेश्वर प्राप्तीसाठी जे अन्य साधनं सांगितले आहेत
मग ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे. तर या सर्व मार्गांचा आपण उपयोग करून ही परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. परंतु ते करत असताना जर आपल्या अंतःकरणात शुद्ध भक्तिभाव नसेल तर ते सर्व साधन वाया आहेत. का भक्तीचं एवढं महत्त्व? भक्ती म्हणजे तरी नेमकं काय? त्याचं स्वरूप सांगता संत साधू महात्म्याने असं प्रतिपादित केलं आहे. जेव्हा माझ्या महर्षी नारद ऋषींनी भक्ती सूत्र सांगितलं तेव्हा नवविधा भक्तीचं स्वरूप प्रकट केलं. मग त्या भक्तीच्या स्वरूपात जो प्रेमाचा सर्वोच्च भाव जो आहे त्याला भक्ती असं प्रतिपादित करण्यात आलं आहे. आणि असं हे प्रेम कोणाप्रती असावं तर ते परमेश्वराप्रती, ना की या नश्वर जगताप्रती, नश्वर माईक पदार्थांप्रती. तर हे जे आपलं अंतःकरणातील भक्तिभाव जो असायला हवा तो या परमेश्वराप्रती असायला हवा. म्हणून म्हणतात की भक्तीविना सर्व साधन वाया. जर आपल्या अंतःकरणात असं परमेश्वराप्रती प्रेम नसेल आणि जर आपण योग याग विधी करत असू, येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी करसी जना, भाव बळे आकळे एरवी ना कळे, कर्तळी आवळे तैसाहारी. माझी माऊली म्हणते की जर आपण अंतःकरणात भावभक्ती न ठेवता, परमेश्वराप्रती श्रद्धा न ठेवता, फक्त जगाला आपली योग सिद्धी दाखवण्यासाठी योग याग करत असू, बघा मला कशा प्रकारे योग येतो हे समाजाला दाखवत असू, तर त्यानं आपणाला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी आपल्या अंतःकरणात भावभक्तीच असायला हवी. हा भाव माझी माऊली हरिपाठात सांगते. जर आपण ज्ञानी असो, बुद्धी असो, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकल सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. तेथेही माझी माऊली म्हणते की बुद्धीचं वैभव तर आहे श्रेष्ठ, त्याला काही हेच नाही, म्हणजे त्याला कोणीच विरोध करू शकत नाही किंवा या मताला कोणी खंडित करू शकत नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, त्यासारखं वैभव दुसरं नाही. परंतु जर त्या ज्ञानातून आपण परमेश्वराचं चिंतन करत नसू किंवा परमेश्वराची जवळी करत नसू, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, जर आपण त्या विष्णूला आपल्या अंतःकरणात ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी त्या ज्ञानाची साधना करत नसू तर ते ज्ञानही व्यर्थ आहे. म्हणून ज्ञान साधनाचं जे सर्वोच्च भाव हा असला पाहिजे की मला त्या परमेश्वराचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे किंवा त्या परमेश्वराला प्राप्त करायचं आहे. हा भाव जर आपल्या अंतःकरणात असेल, म्हणून माझे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेत म्हणतात की मला तो भक्त प्रिय आहे जो ज्ञानीही आहे आणि ज्याच्या अंतःकरणात पूर्ण समर्पण आहे, भाव आहे माझ्याप्रती. असा ज्ञानी भक्त मला अतिशय प्रिय आहे. म्हणून ज्ञान साधनातूनही आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो, पण केव्हा? जेव्हा आपल्या अंतःकरणात भक्तिभाव असतो तेव्हा. किंवा जर आपण कर्म साधक असू, कर्मयोगी असू, तीर्थव्रत करत असू, तीर्थव्रत नेम भावेविन सिद्धी, वायाची उपाधी करसी जना. म्हणजे जर आपण कर्मकांड करत असू आणि त्या कर्मकांडामध्ये जर आपल्या अंतःकरणात शुद्ध भक्तिभाव परमेश्वराप्रती नसेल तर ते कर्मकांडाचं साधनही व्यर्थ आहे. मग ते फक्त एक दिखावा बनून जाईल. हा क्षणिक या देहसुखासाठी तो अवलंबलेला एक प्रपंच मानला जाईल. परंतु जर परमेश्वराचा परमार्थिक मार्ग आपणाला जर चालायचा असेल तर आपल्या अंतःकरणात शुद्ध भक्तिभावच लागतो. म्हणून म्हणतात की भक्तीविना सर्व साधन वाया. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही साधनाचे साधक असा, परंतु जर अंतःकरणात भक्तिभाव नसेल, परमेश्वराला प्राप्त करण्याची इच्छा नसेल, तो निजध्यास नसेल, तर सर्व साधन हे वाया आहेत. आणि हे फक्त एकाच काळात आहे का? म्हणजे फक्त हे आजच्या या कलियुगातच आहे का? तर नाही. न पावेची ठाया कोणी काळी. तर हा काळ कोणताही असो, द्वापरयुग असो, सत्ययुग असो, त्रेतायुग असो किंवा कलियुग असो, प्रत्येक युगात हेच भाव, हेच साधन मान्य केलं गेलं आहे. सत्ययुगातले बघा भक्त प्रल्हादांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. भक्त प्रल्हादांच्याही अंतःकरणात तो भक्तिभाव होता, म्हणूनच खांबी प्रकटला नारायण, तर त्या खांबातून नारायणाला प्रकट व्हावं लागलं. जर त्रेतायुगाचं आपण उदाहरण घेतलं तर माझ्या हनुमंतरायाची जी भक्तिभाव आहे त्या भक्तिभावातूनच त्यांनी
श्रीराम प्रभूंना प्रसन्न करून घेतलं किंवा अंतःकरणात अखंड माझ्या हनुमंतरायांच्या अखंड म्हणजे चित्तात सर्वथा प्रभू राम राहतात, तोच भाव त्या भक्तिभावातूनच त्यांनी ते सिद्ध करू शकले. किंवा माझ्या शबरी मातेंचं ही तेच त्रेतायुगातलंच उदाहरण आहे. माझ्या शबरी मातेनेही ती नवविधा भक्ती करूनच रामप्रभूंना प्रसन्न करून घेतलं आणि साक्षात त्या याची देही याची डोळा त्या रामप्रभूंचं रूप पाहिलं. किंवा जर द्वापर युगातलं आपण उदाहरण घेऊ तर म्हणजे भक्त सुदामा असतील, भक्त विदुर असतील, भक्त कुब्जा माता असेल किंवा माझी द्रौपदी माता असेल, भक्त अर्जुन असतील, या सर्वांनी या अंतःकरणात शुद्ध भक्तिभाव ठेवून श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित राहून त्यांचं ते भक्तिसुख अनुभवलं. किंवा माझ्या गोपिकांनीही ते भक्तिसुख, ते रासक्रीडेचं सुख, ते जीवशिव ऐक्याचं सुख फक्त या भक्तिभावातूनच ते प्राप्त केलं. कारण ही प्रेमाची सर्वोच्च अवस्था म्हणजे भक्तिसुख आहे. म्हणून माझ्या उद्धव महाराजांनाही श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणावं लागतं की हे श्रीकृष्ण परमात्मा, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला काही नको या माईक जगात पदार्थापैकी, मग आम्हाला काय दे, तर ते भक्तिसुख दे. कारण हे भक्तिसुख या 5वा पुरुषार्थ मानला गेला आहे. म्हणजे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4ही पुरुषार्थांच्या वरचा सर्वोच्च म्हणजे बिंदू हा भक्ती पुरुषार्थ मानला गेला आहे. आणि असा हा भक्तिसुख ज्या नराला प्राप्त होतं तो कुठलाही काळ असो, त्या काळात तो भक्त श्रेष्ठ गणला जातो. म्हणून म्हणतात की न पावेची ठाया कोणी काळी, कोणताही काळ असू द्या, परंतु आपल्या अंतःकरणात ते भक्तिभाव असला पाहिजे. आणि त्यासाठी एक दृष्टांत देतात की हा भक्तिभाव कसा आहे. उदकाविना तरू नव्हेची विस्तार, जसं पाण्याविना कुठलाही वृक्ष जीवित राहू शकत नाही किंवा त्याची वाढ होत नाही, अगदी तसं जर आपल्या अंतःकरणात तो प्रेमाचा ओलावा नसेल, अंतःकरणात त्या परमेश्वराप्रती शुद्ध भाव नसेल आणि फक्त काहीतरी जगाला दाखवायचं आहे म्हणून आपण दांभिक भक्ती करत असू, अंतःकरणात काहीतरी वेगळं आणि मुखात किंवा वागण्यात काहीतरी वेगळं जर असं असेल तर तो भाव परमेश्वरापर्यंत प्राप्त होत नाही. म्हणून माझ्या संत साधू महात्म्यांनी एका खऱ्या भक्ताचं लक्षण सांगताना असं सांगितलं आहे की ज्याचं अंतःकरण ही शुद्ध आहे आणि ज्याचं प्रत्येक वागणं, प्रत्येक जगणं ही शुद्ध आहे. म्हणजे अंतर्बाह्य निर्मळ, त्यांचं चित्त एवढं जसे की गंगाजळ, एखाद्या गंगाजळाचं पाणी आपण मुठीत घेतल्यानंतर आरपार प्रत्येक गोष्ट त्या पाण्यातून दिसते, अगदी तसं एका भक्ताचं आयुष्य असतं. त्याच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारची घाण, क्लेश किंवा कोणाप्रती मत्सर, द्वेष कसलीच भावना नसते. म्हणजे आरपार अंतर्बाह्य निर्मळ चित्त एका खऱ्या भक्ताचं असतं. म्हणून म्हणतात की उदकाविना तरू नव्हेची विस्तार, जसं त्या पाण्याविना झाड किंवा कोणत्याही या जीवसृष्टीतला जीव जगू शकत नाही, अगदी तसं जर आपणाला परमार्थिक आध्यात्मिक मार्गावर चालायचं असेल, जर आपल्यापाशी जर भक्ती नसेल तर आपण चालूही शकणार नाही किंवा आपण एक अवस्था वरही जाऊ शकणार नाही. आणि ह्या मार्गावर चालण्यासाठी हा भक्तिभाव खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी अंतःकरणाची शुद्धता, निर्मळता आणि तो अंतःकरणातील शुद्ध भाव महत्त्वाचा आहे. भक्तिविन ओंकार फळे कैसा. आणि असं असेल, जर नसेल, जर आपल्या अंतःकरणात भक्ती नसेल आणि आपण कितीही जगाला दाखवण्यासाठी साधना करत असू, बघा मी शिवशंकर महादेवांचा भक्त आहे, बघा मी अखंड ओंकारचा जप करतो किंवा ओंकाराचा ध्वनी गर्जित करतो, परंतु अशानं काहीही एक प्राप्त होणार नाही. बघा मी किती गायत्र मंत्र पाठ करतो किंवा त्याचं पठण करतो किंवा त्याचं उच्चारण करतो, अशानं काहीही एक प्राप्त होणार नाही. त्याचं साध्यता म्हणजे ज्यासाठी आपण ती गोष्ट केली ती गोष्ट आपल्याला प्राप्त होईल. सांसारिक जगातही आपण पाहतो ज्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहतो ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत असते. अगदी तसं जर परमार्थिक मार्गावर आपण अंतःकरणात जी इच्छा ठेवून ज्या भावनेनं त्या गायत्री मंत्राचं किंवा ज्याही कुठल्या मंत्राचं आपण पठण पाठण करतो ते केल्यानंतर आपल्याला ती गोष्ट प्राप्त होईल. ज्याच्या अंगी जैसी वासना तेच त्याला ते प्राप्त होईल.
परंतु सर्वोच्च गोष्ट या जगात जर प्राप्त करायची काय असेल तर तो परमेश्वर परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि या स्वरूपाची अंतकरणात इच्छा न ठेवता जर आपण अन्य गोष्टींसाठी या सर्व गोष्टी साधना करत असू तर आपणाला तो ओंकार कसा प्राप्त, म्हणजे ते ओंकार फळे कैसा, तो ओंकाराची कृपा आपणावर कशी होईल. त्या ओंकाराची कृपा आपल्यावर होण्यासाठी किंवा ते आंतरिक आत्मस्वरूपाचं प्रकटीकरण होण्यासाठी आपल्या अंतःकरणात तो शुद्ध भाव आणि परमेश्वराप्रती एकनिष्ठ भावच असला पाहिजे, अन्य दुसरा उपाय नाही. गणेशनाथ म्हणे करिता भावभक्ती. आणि सरते शेवटी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की करिता भावभक्ती. जोपर्यंत आपण अंतःकरणात शुद्ध भाव ठेवून ही भक्ती करत नाही तरीच होय प्राप्ती निजसुख, तोपर्यंत आपणाला ते निजसुख प्राप्त होणार नाही. निजसुख म्हणजे तरी काय की जे हे त्रिविध ताप सांगितले गेले आहेत, या त्रिविध तापाचा धोका कोणाला असतो, जो देहाला आसक्त आहे, ज्याला वाटतं की मी करतो माझ्यामुळं, किंवा या देहासंबंधानं तो विचार करतो हे माझं, आणि या सर्व गोष्टी नष्ट होण्याची जी भीती अंतःकरणात आहे त्या व्यक्तीला सांसारिक व्यक्ती म्हणतात. परंतु जो भक्त परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा ते निजसुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे तो या देहासंबंधानं चिकटून न राहता मी एक आत्मा आहे या आविर्भावात जगायला लागतो आणि माझ्या अंतःकरणातील आत्मा आणि समोरच्या अंतःकरणातील आत्मा एकच आहे, म्हणून माझ्या अंतःकरणात त्या समोरच्या व्यक्तीबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वेषभाव नाही, कारण मी आणि तो वेगळा नाही. हा भाव जेव्हा आपल्या अंतःकरणात प्रकट होतो तेव्हा ते निजसुख प्राप्त होतं. म्हणजे काय की मग परत तिथं हे षटविकार आपणावर कुठल्याही प्रकारचा आघात करत नाहीत. क्रोध कोणावर करायचा, काम कोणाप्रती धरायचा, लोभ कोणासाठी करायचा, म्हणजे जो अष्टांग मार्ग सांगितला आहे अपरिग्रह, म्हणजे कुणाबद्दल अंतःकरणात दूषित भावना ठेवायची, तिथं दुसरं वेगळं कोण नाहीच. हे निजसुख केव्हा प्राप्त होईल, जेव्हा आपल्या अंतःकरणात शुद्ध भक्तिभाव असेल आणि त्या भावातून आपण जाणून घेऊ की या परमेश्वराचं जे चैतन्य स्वरूप आहे ते सर्वाघटी पूर्ण एक आहे. आणि हे जेव्हा कळेल मग तेव्हा आपणाला ते निजसुख प्राप्त होईल. आणि हे प्राप्त होण्यासाठी भावभक्ती खूप महत्त्वाची आहे, त्याविना उपाय नाही. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी भक्ती साधनाचे त्याचबरोबर भक्तीचे ही साध्यही कसं आहे आणि त्याविना कुठलंही साधन चालत असताना, कुठल्याही साधनावर चालत असताना आपण परमेश्वराची प्राप्ती करू शकत नाही, हा भाव येथे प्रकट केला आहे. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.